अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, आपण बघत आहोत आपलं ह्यो कोकणी न्यूज आणि मी हाय आपलं होस्ट मुख्तार सुरवी। नाजरीन, आजची एक अहम खबर आणि ती निहायत ही खुशी आणि मुसरत वाली आहे। खबर अशी की आपल्या खेडचं एक कदीम तालीमी इदारो जैसे कि अपन सगळे लोक बिल्कुल मुतारिफ आहों, हाजी मुकादम हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज। ह्या मुकादम हाई स्कूलला एक नवीन प्रिन्सिपलची तक्रारी झालेली आहे आणि ज्या व्यक्तीची तक्रारी तिथं झालेली आहे त्या व्यक्तीशी आपण सगळी लोक बेसपणे मुतारिफ आहों। ती व्यक्ति न सिर्फ तालीमी तदरीसी मैदान से जुड़लेली है बल्कि हमेशा समाजी खिदमतला पेश माझी मुराद आपला सगळ्याचं जान पहचान आणि लाडकं हसन मियाँ रिफाई सर। हो, सगळ्यात पहिले मी आपल्या जानिबशी आणि सगळ्या आपल्या ह्या कोकणी न्यूजच्या व्ह्यूअर्सच्या जानिबशी त्यांना तहेदिलशी मुबारकबाद पेश करता है। कल म्हणजे 9 जुलै 2025 दुपारचो टाइम मना एक फोन आला आणि खरोखर मी ही बातमी ऐकून मना बेइंतहा खुशी झाली आणि माझ्याचगत हजारो लोकाला ही बातमी ऐकून खुशी आणि मुसरत झालेली आणि कल दुपारखेनं रिफाई सरला मुबारकबादचो सिलसिलो चालू झालो। एक बाजूला पास पडतंय आणि दुसऱ्या बाजूला मुबारकबादीची बरसात त्यांच्यावर होत होती। खरोखर एक निहायत ही खुशीची बात है। या वक्तार आपल्या मुकादम हायस्कूल कमिटीचं सगळं जुमेदार या मौक्यावर आपल्या मुकादम हायस्कूलचं सगळं जुमेदारान आणि कमिटी मेंबरान खुशीच्या तौरवर हाजीर होता। अहमद भाई मुकादम साहब, शमशुद्दीन मुकादम साहब, गोजभाई खतीब, मुख्तार भाई आणि आपलं जावेद कवचाली अलगर्ज मोबचं जुमेदारान हाजीर होतं आणि त्याला मुबारकबाद पेश केले। आपल्या हसन मियाँ रिफाई सरनी आपल्या तदरीसी दौरचो आगाज 1993 खेनं चालू केले आपल्या खेरच्या बंदरावरच्या प्रायमरी स्कूलशी आणि ह्यो सफर तय करत करत 4 ते 5 वर्षा पहिले तर आपल्या मुकादम हायस्कूलला जॉईन झाला। सगळ्यात मोठी आणि अहम बात की हसन मियाँ रिफाई सर ह्या आपल्या मुकादम हायस्कूलचं स्टुडंट राहिलेला आणि वाकई ही एक अचीवमेंट है की त्या स्कूलचं तालिबिल इल्म त्या एक अहम ओहद्यावर फाईज है। ऐसा बघायला गेलं तर आपला हसन मियाँ रिफाई सर हे कच्च्या तारूफ आणि तारीफचं मोहताज नाहीत। सिरतुन नबी कमिटीचं तर 25 वर्षा सदर राहिलेला साबिक सदर हा। तसंच खेड यूथ वेलफेअर असोसिएशनचं तर पण 5 वर्षा सेक्रेटरी राहिलेला आणि अलगर्ज हमेशा समाजी खिदमतला तर पेश असतात। पेशे ह्या वक्तार ह्या खाकसारनी त्यांची काही बातचीत केली त्याचो एक ह्यो आपल्या सामनं व्हिडिओ आता आपल्या सगळ्याचं पण फर्ज बनतो। अस्सलाम वालेकुम सर। की आपण सगळ्यात पहिली बात तर तुम्हाला मुबारकबाद मना काय आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सला बेइंतहा खुशी होते तरक्की करत की आज आमच्या सगळ्याचं लाडकं प्यार रिफाई सर जे की हमेशा समाजी खिदमतसाठी पेश असतात। आज ह्या आपल्या मुकादम हायस्कूलच्या प्रिन्सिपलच्या मनसबवर तुम्ही फाईज झाला तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिली मुबारकबाद
आणि तुमच्या मुस्तकबिलच्या कामयाबीसाठी दिली दुआ. सर आपल्या ह्या संस्थाला ते 72 वर्ष झालेली आहेत. 54 वर्ष झाली. 54 वर्ष झाली. 1972 ला आपली स्कूल सुरू झाली आणि 1965 ची आपली संस्था आहे. अच्छा अच्छा. तर पहिली बात तुम्ही काय फील करता? सगळ्यात पहिले माझी दिली ख्वाहिश होती की मी ह्या चेअरवर बैसू. कारण ह्याचं असं आहे की मी ह्याच शाळेत शिकले आहे. अच्छा. तर ह्याच शाळेत मी ज्या शाळेत शिकले आहे त्याच शाळेत मी हेडमास्टर बनणं ही माझ्यासाठी मोठी फखरची बात आहे. आज अल्हम्दुलिल्लाह आपल्या खेडची म्हणा, तालुक्याची म्हणा, सगळ्या गावाची लोक असतील खुश असतील की आपल्या बोलतात ना खेडचो एक ह्या शाळेतून विद्यार्थी आज हेडमास्टर झालो ह्याची खुशी सगळ्यांना असेलच. पण मला अल्हम्दुलिल्लाह मोफच खुशी आहे. कारण माझी मोफ दिली ख्वाहिश होती की मी या शाळेत शिकले आहे तर ह्या शाळेसाठी काही करून जावा लासला अशी माझी ख्वाहिश आहे. तर त्यासाठी मी अल्हम्दुलिल्लाह मी मोफ खुश आहे आणि माझी फॅमिली पण अल्हम्दुलिल्लाह मोफ खुश आहे. माशाल्लाह. बघा एक मोठा अचिव्हमेंट ह्याला आपण समजू शकता. बिलकुल. आणि जशी की तुमची ख्वाहिश होती की ह्या शाळेच्या ह्या होद्यावर तुम्ही फाईज होणार, तर तुमचं काही एक अरमान या तुमचा काही पुढचा विजन या पुढचा काही प्लान असेल की ही आपलं तालीमी इदारो एक उरूजपर्यंत पोचो, आपली येणाऱ्या नस्ल आहे त्याला एक सही तालीमच्या संघात सही तरबियत त्यांची झाली पाहिजे. तर आज तालीम होते, तरबियत मोप कमी होते, तर ह्याबद्दल तुमचा पुढचा प्लान पुढचा विजन काय आहे? सगळ्यात पहिले मी सांगेन असं आहे की या शाळेत मी 34 वर्ष काम केलं आहे. तर सगळी हातली जी काही डिटेल्स माहिती आहे ती मला बेस्तरात माहिती आहे. अल्हम्दुलिल्लाह माझी मोप काही ख्वाहिश आहे या आपल्या इदाऱ्यासाठी. कारण ह्यो इदारो जो आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलो सगळ्यात मोठं आणि नंबर 1 इदारो होतो की हालातच्या मुताबिक आज या इदारो थोडंसं मंगती आलेलो आहे. पण इंशाल्लाह माझी ख्वाहिश आहे आणि मी पुरी कोशिश रात दिस एक करून ह्या इदाऱ्याला नंबर 1 परत येण्याची कोशिश करीन. पण त्यासाठी कारण मी एकटो मिळून काही करू शकत नाही. तर आपल्या जर कौमचं सगळं जे लोक आहात त्यांना किंवा ह्या शाळेचे जर माजी विद्यार्थी सगळं आहात त्यांना सगळ्याला रिक्वेस्ट करीन की तुम्ही मला जर साथ दिल्या तर इंशाल्लाह आपण रत्नागिरी जिल्ह्याचं नाही महाराष्ट्राचं नंबर 1 इदारो आपण ह्याला बनवून बस सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांनी मिळून. या शाळेत या मी तर बोलीन आणि शाळेत या आणि मला जरा हिंमत द्या. तुम्ही हिंमत दिल्यावर तर माझ्यात ताकद येईल. बस तुमची हिंमतची मला सपोर्टची गरज आहे तर जरूर या हिशोबाने मला सपोर्ट करा. नाजरीन आपण ऐकलं की आपल्या रिफाई सरचं तर आपल्या सगळ्याचं पण फर्ज बनतं की ह्यो जो आपलो तालिमी इदारो आहे आपल्या हक्काचो फक्त जास्तीत जास्ती आपल्या पोराला आपण ॲडमिशन देऊया. का की दुसरे इदारे तालीम देतात, तरबियतचा थतं फगदा नाही. बरोबर ना सर? बिलकुल. का की तालीमच्या संघात तरबियत मोप जरुरी आहे. तर आम्हाला आशा आहे की ह्या खुशीला तुम्ही सगळे व्ह्युअर्स आणि आपली कौमची लोक आपण डबल करू आणि ही असल खुशी आपल्याला तेव्हा दस्तयाब होईल जेव्हा की आपण सगळं आपल्या रिफाई सरला हार्टबोर्ड लावून आपल्या ह्या एक इदाऱ्याला परत एक उंच्या मकामावर नेऊन पोचो. रिफाई सर आपल्या कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल आपला मोप मोप शुक्रिया. आणि मुस्तकबिलच्यासाठी तुमच्यासाठी आपल्या इदाऱ्यासाठी आम्ही आणि माझे व्ह्युअर्स दुआ गो आहात की अल्लाह ताला तुम्हाला दिन दोन्ही रात चुरणी तरक्की अता करो.